नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, काँग्रेसचे माजी खासदार कुमार केतकर यांनी संविधान दिनाच्या निमित्त केलेल्या भाषणात राहुल गांधींपेक्षा मोठा हायड्रोजन बॉम्ब फोडला. 2014च्या निवडणुकीत काँग्रेसचा जो दारुण पराभव झाला त्याबद्दल केतकर यांनी अचंबित करणारा दावा केला आहे. एरवी EVMमुळे, वोट चोरीमुळे, निवडणूक आयोग हे भाजपाच्या ताटाखालचं मांजर झाल्यामुळे, पैशांच्या वापरामुळे असे आरोप करून काँग्रेसची हार होत असल्याचा दावा हा आता नेहमीचाच झाला आहे. केतकर यांनी मात्र केलेला दावा जगाला हादरवणारा आहे. होय, भारतातील लोकांनाच नव्हे तर जगालाही विस्मयचकित करणारा असा दावा त्यांनी केला आहे. आतापर्यंत असा दावा जगातल्या कोणत्याही निवडणुकीत झालेला नाही. अनेक देशात सरकारे बदलतात, पडतात, पाडली जातात, पण तिथे असा दावा कुणी केलेला नाही. मात्र हे केवळ भारतात घडले. केतकर त्या कार्यक्रमात म्हणाले की 2014ला काँग्रेसला ज्या 44 जागा मिळाल्या त्या मिळणं धक्कादायकच होतं. त्याआधीच्या 2009च्या निवडणुकीत 206 जागा मिळवणाऱ्या काँग्रेसला थेट 44 जागा मिळाल्या म्हणजे काहीतरी नक्कीच गडबड झाली होती. अमेरिका आणि इस्रायलच्या गुप्तचर संघटना अनुक्रमे CIA आणि मोसाद यांनीच काँग्रेसविरोधात कट करून त्यांना पराभूत केलं. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील स्थिर सरकार त्यांना नको होतं. ते डळमळीत करण्याचं कारस्थान या संघटनांनी रचलं. 2014च्या निवडणुकीत हा खेळ खेळला गेला. काँग्रेस जर सत्तेत आली तर आपल्याला भारताच्या कारभारात हस्तक्षेप करता येणार नाही याची भीती या संघटनांना वाटत होती. आपल्या योजना, आपली रणनीती भारतात लागू करण्यासाठी तिथे काँग्रेसचं सरकार असता कामा नये हा विचार CIA आणि मोसादने केला होता. त्यासाठी त्यांनी सगळ्या मतदारसंघांचाही अभ्यास केला. त्यातूनच काँग्रेसची 44 जागांवर घसरण झाली. वास्तविक हा देशातील जनतेने दिलेला जनादेश नव्हताच. कुमार केतकर हे काँग्रेसचे खासदार होते हे ठीक, पण त्यासाठी इतका धादांत खोटा आणि न पटणारा दावा त्यांनी का केला असेल? कारण या दाव्यावर काँग्रेसही विश्वास ठेवणार नाही. एकतर असे काही दावे केले की त्यांची अधिक चर्चा होते, प्रसिद्धी मिळते, हे खरं, पण याचा फायदा ना केतकरांना होऊ शकतो ना काँग्रेसला. त्यामुळे असा दावा करून 4 दिवस चर्चा होईलही, पण काँग्रेसचं त्यामुळे 44 ते 206 खासदार होण्याची शक्यता अजिबातच नाही. की कदाचित पुन्हा खासदार होण्यासाठी त्यांना एक क्लुप्ती वापरावीशी वाटली. काँग्रेसच्या पराभवाला काँग्रेसची निष्क्रियता, नेतृत्वहीनता, घराणेशाही या कशालाही जबाबदार धरलं नाही, तर बिचारा काँग्रेसला मोसाद आणि CIA यांनी कट करून पराभूत केलं असा दावा त्यांनी केला. केतकर यांचा दावा कदाचित मोसाद किंवा CIAने ऐकला तर त्यांच्या प्रतिक्रिया काय असतील हा खरोखरच विचार करण्यासारखा मुद्दा आहे. त्यांनाही धक्का बसला असेल की ते या दाव्यावर हसले असतील. आणि ते खरंच आहे, मोसाद यासारखी संघटना केतकरांच्या दाव्याप्रमाणे भारतातल्या प्रत्येक मतदारसंघामध्ये जाऊन मतदार याद्या तपासल्याप्रमाणे सगळा डेटा मिळवत असतील आणि भाजपचा प्रचारही करत असतील का? आतापर्यंत मोसाद व CIA या गुप्तचर संघटना प्रत्येक देशातली बित्तम बातमी ठेवण्यासाठी ओळखल्या जातात. पण याच संघटनांची बित्तम बातमी केतकरांकडे आहे, म्हणजे आता केतकर हीच एक गुप्तचर संघटना झाली आहे की काय, असा विचार मनात आल्यावाचून राहत नाही. या दोन्ही गुप्तचर संघटनांचे बिंग फोडणं काही साधी सोपी गोष्ट नाही, ती केतकरांनी करून दाखवली. केतकर म्हणतात की मनमोहन सिंग यांच्या सरकारबद्दल लोकांमध्ये नाराजी होती. आरोपही सरकारवर झाले, पण परिणामी थेट 44 जागा मिळतील एवढंही काही घडलं नव्हतं. पण मनात प्रश्न येतो की जर तेव्हा मनमोहन सिंग यांचं सरकार होतं तर मग त्या सरकारने मोसाद, CIAच्या हालचाली का टिपल्या नाहीत? जरी हालचाली केल्या जात होत्या तर त्या दीर्घ काळापासूनच असणार. मग एकतर मनमोहन सिंग हे एकटेच काम करत होते पण गुप्तचर यंत्रणा झोपली होती असा निष्कर्ष काढता येईल. दुसरा निष्कर्ष असा की मोसाद, CIA या संघटनांकडेच देशातली काँग्रेसची सत्ता उखडून टाकण्याची जबाबदारी असल्यामुळे भाजपाला काही काम उरलेलं नाही का? बरं, 2014ची निवडणूक होऊन आता 10 वर्ष लुटली. आजच केतकर यांना मोसाद, CIAचा कट का आठवला असेल? तो निदान 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला तरी आठवायला हवा होता. एवढंच कशाला, 2014मध्ये पराभूत झाल्यावर तरी त्यांनी त्याविषयी बोलायला हवं होतं. कदाचित मोसाद, CIA यांच्या संघटनांमध्ये शिरून
डेटा मिळवण्यात केतकरांची इतकी वर्ष गेली असावीत. आता माहिती मिळाली आहेच, तर मग बिहारच्या ताज्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने 61 पैकी अवघ्या 6 जागा ज्या जिंकल्या, त्यामागेही मोसाद, CIA यांचं कटकारस्थान आहे का, याचाही माग त्यांनी काढला पाहिजे. कर्नाटकमध्ये काँग्रेसचे जेव्हा सरकार आले, तेव्हा याच कटकारस्थानाला मात देण्यात काँग्रेसवाले कसे काय यशस्वी ठरले, याची माहिती केतकरांनी जगाला द्यायला हवी. आज मुख्यमंत्री होण्यासाठी DK शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्यात जो संघर्ष आहे, त्यातून सरकार डळमळीत होते आहे. त्यामागे याच 2 गुप्तचर संघटनांचा हात आहे का, याबद्दल केतकरांनी बोललं पाहिजे. मागे काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत ते म्हणाले होते की 2004मध्ये वाजपेयी पंतप्रधान असताना काँग्रेसला सत्ता मिळेल असं वाटलं नव्हतं, पण जनतेने काँग्रेसच्या हाती सत्ता सोपवली. हा दावा करताना तेव्हा काँग्रेस सरकार निवडून देणारी जनता अचानक मोसाद आणि CIA यांच्या तालावर का नाचू लागली, हा प्रश्नही मनात येतोच. 2014चा कट केल्यानंतर मोसाद आणि CIA या दोन्ही संघटनांनी भारतातून काढता पाय घेतला आणि मोदी सरकारला वाऱ्यावर सोडलं, असं केतकरांना म्हणायचं आहे का? मग 2019ला भाजपाचं सरकार आलं तरी कसं? तेव्हाही याच गुप्तचर संघटना काम करत होत्या, पण तरीही त्याची कानोकान खबर कुणालाही का लागली नाही? 2024मध्ये मोसाद, CIAचे नेमकं काय चुकलं की भाजपाला अवघ्या 240 जागा मिळाल्या, की तेव्हा इस्रायल आणि हमासचं युद्ध सुरू असल्यामुळे त्यांना भारतात लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही? यावरही केतकऱ्यांनी प्रकाश टाकला तर जनतेचं कुतूहल शमेल. केतकरी विचारवंत मानले जातात, त्यांचं वाचन दांडगं आहे, पण ते जेव्हा हा दावा करतात तेव्हा त्यांच्या विचारवंत असण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोच. केतकरांनी असे स्वतःच म्हटलंय की त्यांनी काँग्रेसच्या समर्थनार्थ कायम लेखन केलं. त्यानंतरच्या काळात त्यांना काँग्रेसकडून खासदारकीची ऑफर आली आणि ती त्यांनी स्वीकारली, असंही ते म्हणतात. मग जे लेखन केलं त्यात निपक्षपातीपणा होता, याबद्दल प्रश्न उपस्थित होणारच. एरवी एखाद्या न्यायाधीशाने, वकिलाने किंवा अन्य एखाद्या व्यावसायिकाने कुठल्या तरी पक्षाची उमेदवारी मिळवली तर त्याच्या संपूर्ण कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे विचारवंत केतकरांच्या खासदारकीला मात्र सगळे गुण देतात. त्यांनी काँग्रेसचे खासदार होण्याचं ठरवल्यानंतर त्यांनी त्यांची बाजू लावून धरणं स्वाभाविकच आहे. मात्र काँग्रेसच्या आत्तापर्यंतच्या प्रवासात या पक्षाची निष्क्रियता, नेतृत्वहीनता याविषयी केतकरांना आता काहीच का वाटत नाही? त्याविषयी ते का बोलत नाहीत? काँग्रेस हा असा पक्ष आहे जो वारंवार पराभूत होतो, पण त्यात त्या पक्षाची काही चूक नसते. एकतर त्यांच्याविरुद्ध कुणीतरी कट कारस्थान रचतं म्हणून ते हरतात, किंवा मग धर्माचं राजकारण केलं जातं म्हणून काँग्रेसचा पराभव होतो. अन्यथा काँग्रेस या पक्षाला कुणीच पराभूत करू शकत नाही, असा केतकऱ्यांचा समज झालेला आहे. असं वाटतंय का? केतकरांची खासदारकीची मुदत संपलेली आहे. पुन्हा एकदा खासदारकी मिळवण्यासाठी त्यांची शेवटची धडपड असली पाहिजे, असा संशय कोणाला वाटत असेल तर त्यात चूक काय? त्यासाठी त्यांनी थेट जागतिक कटकारस्थानच उघडं पाडलं असं नाही का? कवी कालिदासांनी कुमार संभवम हे महाकाव्य लिहिलं. आज कदाचित त्यांना कुमार असंभवम हे काव्य लिहिण्याची स्फूर्ती नक्कीच मिळाली असती. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय हे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.